नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता. पण हा दावा खरोखरच खरा आहे का? का बोलण्यापुरता फक्त आहे? आज आपण हेच पाहणार आहोत की SIP काय आहे, ती किती कालावधीसाठी करावी आणि ते कोणत्या फंडमध्ये करावी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला पुरावा दाखवतो. गेल्या 5 वर्षामध्ये काही फंड्सने दिलेले रिटर्न पाहूया. स्मॉल कॅप फंडमध्ये निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड सुमारे 25.49% रिटर्न दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंड सुमारे 28.36% रिटर्न दिला आहे. मिड कॅप फंडमध्ये मोतीलाल ओसवाल फंड सुमारे 31% रिटर्न दिला आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ मिड कॅप फंड सुमारे 26% रिटर्न दिला आहे. लार्ज कॅप फंडमध्ये निपॉन इंडिया लार्ज कॅपने सुमारे 20.88% रिटर्न दिला आहे. ICICI प्रोड्युशनल ब्लू चिप सुमारे 19% रिटर्न दिला आहे. हे रिटर्न्स आधी मिळाले आहेत, पण भविष्यात नक्कीच एवढेच मिळतील का याची मी हमी देऊ शकत नाही. मात्र एवढं नक्की सांगू शकतो की लॉंग टर्ममध्ये साधारण 12% सरासरी रिटर्न मिळण्याची शक्यता असते. आपलं काम काय आहे? नियमित SIP करणं, कारण नंतर रिग्रेट करून काहीच फायदा नसतो. आपण 3 मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा, SIP किती रुपयाची करायची. समजा एखाद्या व्यक्तीचा पगार महिन्याला 1 लाख रुपये आहे. सगळे पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे का? नाही, कारण खर्चही असतात. समजा महिन्याचा खर्च 70,000 रुपये आहे, तर शिल्लक 30,000 रुपये राहतात. पण त्यातले सगळे इन्व्हेस्ट करायची गरज नाही. समजा तो व्यक्ती म्हणतो, मी सुरुवातीला 20,000 रुपयेची SIP करू शकतो. अनेक लोक सुरुवातीला SIP सुरू करतात, पण काही महिने किंवा वर्षानंतर अपेक्षित रिटर्न मिळाला नाही की SIP बंद करतात किंवा स्विच करतात. उदाहरणार्थ, कोरोना काळात मार्केट जवळपास 38% घसरलं होतं. त्यावेळी अनेक लोकांनी SIP बंद केली. हीच ती सर्वात मोठी चूक असते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर SIP बंद होता कामा नये. आता दुसरा मुद्दा, SIP किती काळासाठी करायची. हे पूर्णपणे तुमच्या गोल्सवर अवलंबून असतं. उदाहरण पाहूया. गोल 1, मुलांच्या शिक्षणासाठी 10 वर्षानंतर पैसे लागणार आहे. आज शिक्षणाचा खर्च 10 लाख रुपये आहे, पण वार्षिक महागाई 6% धरली तर 10 वर्षानंतर हा खर्च सुमारे 17,90,000 रुपये होईल. जर एक्सपेक्टेड रिटर्न 12% धरला तर महिन्याला सुमारे 8,000 रुपयांची SIP केल्यास तुमच्याकडे अंदाजे 17,92,200 रुपये जमा होतील. यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिटर्नवर सुमारे 12.5% टॅक्स लागतो, म्हणजेच जवळपास 1,04,000 रुपये टॅक्स. दुसरा गोल, 5 वर्षानंतर कार घ्यायची आहे. आज त्या कारची किंमत 7 लाख रुपये आहे. इन्फ्लेशन आणि टॅक्स धरून तर तुम्हाला महिन्याला सुमारे 12,000 रुपयांची SIP करावी लागेल. एक्सपेक्टेड रिटर्न 14% केल्यास हे गोल पूर्ण होऊ शकते. 20 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायची आहे आणि नोकरी करायची नाही. यासाठी साधारण 5,000 रुपयांची SIP 14% एक्सपेक्टेड रिटर्न धरून 20 वर्षासाठी करता येईल. जेव्हा एखादं गोल पूर्ण होईल तेव्हा त्या गोलसाठीची SIP बंद केली तरी चालेल, पण गोल पूर्ण होण्याआधी SIP कधीही थांबवू नका. प्रत्येक गोलसाठी अशी कॅल्क्युलेशन करता येते आणि हाच योग्य आणि शिस्तबद्ध मार्ग आहे लॉंग टर्म वेल्थ तयार करण्याचा. 3, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. SIP कोणत्या फंडमध्ये करायचे आहे. तुम्ही पाहिले असेल, मिड कॅप फंडमध्ये खूप जास्त रिटर्न मिळाला तर सगळे पैसे मिड कॅप फंडमध्ये टाकणे अयोग्य आहे. तुम्ही 40% पैसे लार्ज कॅप फंडमध्ये टाकावे, कारण त्यामध्ये रिस्क थोडी कमी असते. 30% पैसे मिड कॅपमध्ये टाकावे, 10% पैसे फ्लेक्सी कॅपमध्ये व उरलेले 20% पैसे स्मॉल कॅपमध्ये. अशी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला लॉंग टर्म काळासाठी ॲव्हरेज 12% मिळेल व तुमच्याकडे वेल्थ निर्माण होईल.